विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदान सीसीच्या एक्सप्रेस स्टुडंट्स या कार्यक्रमाचा खूप दिवसानंतरचा हा भाग आहे। मधल्या काळात सुट्ट्या होत्या आणि आता 1 जुलैपासून एक बॅच सुरू झाली आणि आता विद्यार्थी आलेले आहेत आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे। आता याच्यानंतर एकानंतर एक मुलाखती आपल्यापर्यंत येणार आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहे इयत्ता 6वीचा विद्यार्थी सोहम टोपे। मित्रांनो, सध्या आमची एक टेन्स बॅच आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे टेन्स बॅचमध्ये जी हुशार मुलं असतात तीच पात्र होतात आणि हा सुद्धा एक त्यातला झालेला आहे। लहानपणापासून म्हणजे इयत्ता 3री पासून मी याला ओळखतो, तर खूप हुशार विद्यार्थी हा। तर आज याच्याशी आपल्याला हा संवाद साधायचा आहे। या कार्यक्रमात सोहम तुझं खूप स्वागत आहे। थँक्यू। सगळ्यात आधी आपण याचा परिचय घेऊ। पूर्ण नाव काय? सोहम योगेश टोपे। आणि मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असणार आहे समर्थ योगेश टोपे याची मुलाखत आपण या कार्यक्रमात घेतली होती। हा त्याचा छोटा भाऊ आहे। तू आता यंदा 6वीला आहे। हो। याच्यापूर्वी तू तुझ्या गावातल्या म्हणजे नागोनाजवाडी शाळेत कितीपर्यंत शाळा आहे? 1ली ते 4थी। आणि आता तू कानडगावच्या शाळेत आहे। म्हणजे आतापर्यंत तू 2 शाळा बदललेल्या आहेत। हो। जर असा प्रश्न तुला विचारला की या दोन्ही पैकी तुला आवडलेली शाळा कोणती होती, तर काय उत्तर देशील? मला आवडली शाळा कानडगाव। का बरं? कारण तिथे सर खूप छान शिकवतात। सांगितल्यावर तेव्हाच डोक्यात बसतं। मग आता हा प्रतिप्रश्न आहे, मग नागोनाजवाडीत तसं नव्हतं का? तर होतं ना, मग पण तिथं चांगलं शिकत होते, पण चांगलं हे बरं जाऊ दे, आता ठीक आहे। तू आता इथला करंट विद्यार्थी आहे। समजा कानडगावचा, तर तू कानडगाव सांगशील कारण की आपण जिथं असतो सध्या तर तिथलं वातावरण आपल्या परिचयाचं असतं म्हणून काही झालं। कारण की नागोनाजवाडी शाळा आता जुनी झाली तुझ्यासाठी, आता नवीन झाली आणि पूर्वी तू छोटा होता, आता तू मोठा झाला। मोठं झालं थोडं जास्त कळायला लागतं ना आपल्याला, त्यामुळे चांगलं वाईट यातला फरक पण जाणवतो। असं तू आता समजा 6 वर्ष झाली आता शिकताना, तू 5-6 शिक्षक बघितलेले आहेत। हो सर। ह्या शिक्षकांपैकी तुझे सगळ्यात आवडीचे शिक्षक कोण आहेत? माझ्या आवडीचे कणके सर, सूर्यवंशी सर। सूर्यवंशी सर म्हणजे ते पण आता ह्या शाळेतले। जुन्या शाळांमध्ये पण 2 शिक्षक होते। हो सर। पण या सगळ्या शिक्षक, आता शिक्षक तर सगळे चांगले असतात त्यात काही शंका नाही। तुला ह्या सगळ्या शिक्षकांमध्ये एकदम प्रभावी शिकवण्याची पद्धत कुणाची वाटते? म्हणजे त्यांनी शिकवलेलं चटकन कळतं भाऊ आपल्याला? कणके सर। कणके सरांचं। कोणता विषय शिकवतात ते? मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान। 3 विषय शिकवतात। म्हणजे सरांनी शिकवलेलं बघ तुला चटकन कळतं। तुला जर कोण विचारलं तुझे फेवरेट शिक्षक कोण आहे, तू कणके सरांचं नाव घेतो। घरी आई वडील तुझा भाऊ, तुला बहीण नाहीये ना? कधी कधी असं वाटतं की आपल्याला बहीण असायला पाहिजे? बऱ्याचदा वाटत असेल। काय म्हणून वाटतं, का असायला पाहिजे बहीण? बहीण कारण सर बहिणीसारखं जीव कोणीच नाही लावत। हे खरंय, पण चलो, पण तुला एक भाऊ आहे, मग भाऊ जीव लावत नाही का? लावित सर, पण ते हानीचं म्हणजे बहिणी एवढा लावित नाही जितकं समजा असं वाटतं की समर्थच्या ऐवजी बहीण असायला पाहिजे होती? हो सर। असं वाटतं का मनातून, किंवा समर्थ ऐवजी समर्थची आपली मोठी बहीण असायला पाहिजे? आता तू म्हटला की बाबा तुला तो मारतो वगैरे, घरात तुला सगळ्यात जास्त जीव कोण लावतो? पप्पा मम्मी दोन्ही पण? दोन्ही पैकी जर विचारलं कोण लावतं तर मग पप्पा। पप्पा। सगळ्यात जास्त मारतं कोण? एखादी आपल्याकडून चूक होतीच ना बऱ्याचदा, आपल्याकडून चूक झाल्यावर समजा सगळ्यात जास्त कोण मारतं? पप्पाच। अशात एखादी चूक झाली पप्पानी खूप मारला असं आठवतं काही? नाही सर। अशात मारला नाही? लहानपणापासून आतापर्यंत एखादी चूक झाली, काय झाली होती? मी अभ्यास नव्हता, म्हणजे अभ्यासामुळं मारलं होतं। बरं, हे 6 वर्ष तू कधी सहलीला गेलं? नाही। कुठंच नाही? नागोनाजवाडी शाळेत पण सहल गेली नव्हती? आणि आता मागच्या वर्षी कानडगाव सहल गेली ती, मग नाही गेली सर। आता मागच्या वर्षी गेले होते समजा, आपली 2दा सहल जाऊन आली, तर त्यात तुम्हाला प्रवेश नव्हता का? सर होता, पण
आम्हाला नव्हता ना, पण 5वीला. 5वीला नव्हतं. 6वी ते 7वी. बरोबर. तुला असं वाटतं का सहल जायला पाहिजे? हो आणि सर. सहल गेली तर नेमकं महाराष्ट्रात कुठं तुला जायला आवडेल बा? मला रायगड, रायगड किल्ला वगैरे. शिवनेरी. हे किल्ले पाहायला तुला हो. आवडतात. युट्यूबवर किल्ले वगैरे बघितले? हो सर. कोणता बघितला? दोन्ही बघितले. दोन्ही बघितले, शिवनेरी आणि रायगड. किल्ले बघितल्यावर काय येतं बरं मनात? आनंद वाटतो, कारण शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्य घडविलं त्याचं प्रतीक हो. आज आपल्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्या समोर नाहीत आज, पण त्यांनी निर्माण केलेले गड किल्ले आपल्या समोर आहेत आज. मित्र 2 प्रकारचे असतात. एक असतात आपल्या गावातले मित्र आणि एक असतात आपल्या शाळेतले मित्र. तुझ्या गावातला सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे? जवळचा प्रतीक. प्रतीक शेळके. हो. आणि शाळेमध्ये आल्यानंतर आपण एका वर्गात बसतो, तो वर्गातले पण काही मित्र असतात. गौरव तावरे. तिथला जवळचा मित्र हो. गौरव तावरे. यावर्षी आता तो नाही आपल्या शाळेत, तो गेला त्याच्या मामाकडं. मग आता गौरव गेल्यानंतर आता सध्या कोण आहे? मग वर्गातला सगळ्यात क्लोज फ्रेंड जवळचा मित्र कोण आहे? जवळचा मित्र पृथ्वीराज. पृथ्वीराज उकारडे म्हणतोय का? हो. बर. पण तो अभ्यासात एवढा हुशार नाही. बरं, हुशारी तर मैत्रीचं काय संबंध आहे? मित्र तर कोणी असू शकतं ना आपलं. अभ्यास करत नाही तो त्याचा प्रॉब्लेम आहे, पण मित्र म्हणून तर तो तुझ्यासोबत चांगला वागत असेल ना. हो. मैत्री अशी थोडी एखाद्याच्या शैक्षणिक प्रगतीवर आधारलेली असते. मित्र कोणी असू शकतो. बरं, मित्र म्हणजे नेमकं कोण बरं? समजा तुला जर एखाद्याला व्याख्या विचारली, पण मित्र म्हणजे नेमकं काय, तर काय सांगशील? कोण असतो आपला मित्र? जो मदतीस धावून येतो. हा, जो मदतीला धावून येतो किंवा आपल्या अडचणीत काळात आपली हेल्प करतो, तोच तर आपला मित्र. तोच खरा मित्र. मित्र तर सगळी दुनिया असू शकते, पण खरा मित्र तो जो आपल्या मदतीला येतो, तोही संकट समयी. तू 6वीला आहे. तुमच्या वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोण आहे? भक्ती ज्ञानेश्वरी. तू पण 6वीला आहे. हो. तू हुशार नाही आहेस का मग? तो आहे ना. हुशार म्हणजे नेमकं का? म्हणजे तू तुझं पण नाव सांगू शकला असता ना. तुझ्या वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी तू असू शकत नाही का? मग तू तुझं नाव का नाही घेतलं? याचा अर्थ तू हुशार नाहीये, किंवा तुला तुझ्या स्वतःवर आत्मविश्वास नाहीये. तू भक्तीचं नाव घेतो याचा अर्थ तुला असं वाटतं ती आपल्यापेक्षा हुशार आहे. ते गणितातील कळते, तुला कळत नाही. कळते पण थोडे एक चुकत येतो. तिच्यापेक्षा तुला थोडं कमी वाटत. हुशार म्हणजे नेमकं काय? नुसतं गणितात हुशार असणं म्हणजे हुशार असं वाटतं का तुला? हुशार म्हणजे नेमकं कोण? ज्याच्यात गुणवत्ता चांगली, बर, स्वभाव चांगला, तो हुशार विद्यार्थी. हो. बऱ्याचदा आपण शिकतो, समजा ते काहीतरी बनण्यासाठी शिकतो. हो. प्रत्येक जण शाळेत येतो कायसाठी येतो? किंवा त्याचे काहीतरी स्वप्न आहे, किंवा त्याच्या आई वडिलांची काहीतरी स्वप्न आहे. तुझ्या आई वडिलांची काय स्वप्न आहे की आमच्या सोमनी हे बनाव? माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे मी इंजिनियर बन. तुझं स्वतःच एक विद्यार्थी म्हणून बऱ्याचदा असं होतं की घरच्यांची स्वप्न वेगळी असतात आणि आपली वेगळी असतात, असं होतं बऱ्याचदा. तर घरच्यांचं स्वप्न तू इंजिनियर व्हावं, तुझं स्वतःच काय स्वप्न आहे? माझं ते स्वप्न आहे इंजिनियर. म्हणजे तुमचं दोघांचं म्युच्युअल आहे, म्हणजे घरचे जे म्हणतात तेच तुला व्हायचंय? नाही सर, मी अगोदरच ठरवलं. म्हणजे तू आधी ठरवलं होतं की मला इंजिनियर व्हायचंय, आणि नंतर मग तुझे आई वडील पण म्हणू लागले की आता तू इंजिनियरच हो. पण इंजिनियरच का व्हायचंय? समजा लोक वकील होते, डॉक्टर होते, कोणी शिक्षक होते, ते सगळं सोडून तुला इंजिनियरच का व्हायचं? सर, इंजिनियर मध्ये ज्यादा ज्ञान मिळतं. एखाद्या इंजिनियरला तू भेटलाय का? हो. कोणाला भेटलाय? तर कोणी पाहुणे किंवा कोणी गावातले? कोण? पाहुणे. कोणती काय करतात? ते इंजिनियर कॅम्प्युटरवर. अच्छा, कॉम्प्युटर इंजिनियर. समजा त्यांना बघून तुला वाटतं की आपण पण कॉम्प्युटर इंजिनियर व्हावं. क्या बात आहे. अभ्यास बरोबर आपले काही आवडी असतात, छंद असतात. तुला काय काय आवड काय तुझी? समजा अभ्यासात नाही झाला अभ्यास, आता तू काय करतो? छंद काय आहेत, आवडी काय आहेत? अभ्यासा व्यतिरिक्त तू काय करतो? खेळतो. काय खेळतो? खेळामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. कोणी मॅच खेळतं, कोणी
वेगवेगळे खेळ आहेत, समजा आपले काही इनडोअर आउटडोअर असे खेळ आहेत, काही काही बाहेर खेळत नाही, घरातच कॅरम किंवा बुद्धिबळ. कॅरम कॅरम तुमच्याकडे आहे समजा, आणि बाहेर मैदानात खेळायचं म्हणल्यावर मग काय खेळता? क्रिकेट. तुला क्रिकेट खेळता येतं? हो. क्रिकेट कळतं? हो. टीव्हीवरचं क्रिकेट कळतं? इकडचं कसं कळतं? साधं खेळतो. साधं समजा. मग तुला बॅटिंग करायला आवडते का बॉलिंग? बॅटिंग. बॅटिंग करायला आवडते. उजव्या हाताने खेळतो का डाव्या? उजव्या. उजव्याने. स्वप्न तुझं इंजिनियर होण्याचं खूप मोठं आहे, किंवा अभ्यासाबरोबर तू खेळ वगैरे पण समजा हे करतो समजा. किती वाजता करतो अभ्यास? म्हणजे सकाळी करतो संध्याकाळी? म्हणजे अभ्यासाची वेळ कोणती आहे तुझी? शाळेतून आलो 4ला, 4 ते 6 अभ्यास करतो, 1 घंटा खेळतो, डबल ट्युशनचं हे करतो, शब्दपाठ करतो, त्यानंतर लगेच जेवण करतो, मग झोपत सकाळी उठतो. काही काही लोक असे आहेत की त्यांना राग येत नाही, आणि मग राग आला की तो लवकर जात नाही. काही काही लोक असे आहेत त्यांना राग येतो पण तो लवकर जातो. तुला राग येतो का? नाही सर. हे तुला रागच येत नाही, म्हणजे अजून रागच आलेला नाही का? तर आलेलं. बरं येतो तर मग खूप वेळ चालतो की मग जातो लवकर? वर्गामध्ये तू कधी भांडण केलंय का? नाही सर. तू भांडणच करत नाही. एखाद्या दिवशी भांडायला लागला मग काय करशील? पण तुला भांडण नाही करायचं, आणि एक विद्यार्थी मला सोबत भांडायचं झालं, अशा परिस्थितीत तू काय करशील? मी त्याला म्हणेन, काय भांडणं करतोस, काय करा, मी तुझ्या वाटेन. असं म्हणजे मला भांडण नाही करत बाबा, मी काही तुझ्या वाट्यात गेलेलो नाही, तू पण माझ्या वाट्याला जाऊ नको. पण एखादा चाललाच मग काय करशील? त्याला समजून सांगेन. किंवा नकोच करू? हो. म्हणजे किंवा असं होईल की तो भांडायला लागला मग तू पण भांडशील? नाही सर. असं आहे म्हणा. तुला चित्रपट वगैरे पाहायला आवडतात? हो. मराठी का हिंदी? मराठी. अशात एखादा पाहिलेला आठवतं का? किंवा तुला सगळ्यात जास्त आवडलेला मराठी पिक्चर कोणता आहे? तर आवडलेलं तर कोणी नुसतं पाहतो पण आवडला नाही बा, उगा आपलं टीव्ही घरात आहे म्हणून आपण नुसतं पाहायचं समजा, असंच ना. तुझा आवडता रंग कोणता आहे? आवडता रंग गुलाबी. गुलाबी. बरं, आपण बऱ्याचदा जेवणामध्ये पण आपले आवडते काही पदार्थ असतात. तुझा आवडीचा पदार्थ कोणता म्हणजे घरामध्ये बनतो, तुला वाटतं आईनं आपल्यासाठी हे बनवायला पाहिजे? तर पनीर भाजी. पनीर भाजी, ते तुझा आवडीचा. असं कोणती भाजी बनवली तुला अजिबात खायला आवडत नाही, म्हणजे घरात झाली का वाटतं आता आपल्याला जेवायचीच नाही? कारलं. कारलं. कडू असल्यामुळं, पण कारलं जरी कडू असलं तरी ते आरोग्यासाठी मात्र खूप चांगलं असतं. मला सुद्धा वैयक्तिक कारलं आवडत नाही. आमच्या घरात कारल्याची भाजी झाली की माझ्यासाठी दुसरी बनवतात, म्हणजे तुझं माझं सेमच आहे. बऱ्याचदा विद्यार्थी शाळा येतात पण शिकताना समजा त्यांचं लक्ष वगैरे शिकण्याकडे नसतं. एक हुशार विद्यार्थी म्हणून आपला हा व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देशील बरं? कारण सर शिकवताना इकडे तिकडे ध्यान नका देऊ. सर शिकवते त्याच्यात नीट ध्यान द्या. जर तुम्ही शिकले तर सरांचं शिकवलेलं जर शिकले तर तुम्ही चांगले मोठे हे होता. तुमच्याकडे शेती आहे? हो. किती आहे? 2 एकर. बागायती का कोरडवाहू? 1 कोरडं 1 बागायती. बऱ्याचदा तू इंस्टाग्रामवर रील वगैरे बनवतो, ते आम्ही पाहिलेले आहे, आणि बऱ्याचदा रील मध्ये दारे देताना किंवा शेतामध्ये काम करतानाचे व्हिडिओ तुझे बघितलेले. रील बनवण्याचा छंद आहे का कोणीतरी दुसरं तुला बनवतो? तू स्वतः बनवतो रील्स की? मी स्वतः. किती बनवले आतापर्यंत इंस्टाग्रामवर रील तरी साधारणतः? सर 110 बनवले. फॉलोअर्स किती आहेत तुझे? फॉलोअर्स 367. गावातलेच असतील? नाही सर, बाहेरचे. अनोळखी असे कोणी आहेत का जे आपल्याला ओळखत नाही पण ते आपल्याला फॉलो करतात? हो. असं बरंच होतं की आपल्या गावातलेच लोक आपल्याला फॉलो करतात. कोणाकडे पाहून तू रील बनवायला शिकला बरं? म्हणजे आधी इन्स्टा वापरायचा एखाद्याला पाहिला असेल आणि मग तू पण? मी सौरभ टोपे. तुमच्या गावातलाच आहे? हो. त्याचे रील्स तो आधी बघायचा, मग
त्याच्याकडून तू शिकला की तू स्वतःच प्रयत्न केला करायचा? मी प्रयत्न केले. काय झालं, सुरुवातीला इकडे तिकडे झालं असेल, हो, पण नंतर आता तुला एकदम हे वाटत असेल की आता सहज करते. बनवू शकतो. पण ते रील बनवताना काही लिहा वगैरे लागतं का जे सुचलं तेच? नाही, त्याच्यातले काही तयारी वगैरे करावी लागते का? हो. समजा तुला आज एखादी रील बनवायची, तर त्यासाठी तू काय करणार मग? काही लिहिणार, डायलॉग लिहिणार, काय करणार आहे? म्हणजे मी तर आज एक पण रील बनवू शकलो नाही इंस्टाग्रामवरती, तर ती रील बनवायची कशी तेच मला समजलेलं नाही. आणि तू समजा एवढं लहान वयात ते समजा शिकला पण, बनवू पण लागला, लोकांना ते आवडतात पण, तर काय त्यासाठी करावं लागतं? तर इंस्टाग्रामवर आपण जर पिकाची बनायची असली तर अगोदर ते मधलं ते बटन त्याच्यात जायचं, दाबलं ते फोटोच येतं, मग ते गाणं घ्यायचं, ते गाण्याचं बटन दाबायचं, मग ते याचं हे घ्यायचं व्हिडिओ करून, मग ते व्हिडिओ झाला का त्याच्या खाल्ले आपल्या मन डायलॉग लिहिला का नेक्स्ट नाव येतं, मग जायचं पुढं, मग ती रील्स तयार होते. बरं, तू आता समजा 6 वर्ष झाली शिकू लागला, शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात, हो. गॅदरिंग होते, किंवा हे जरी नाही झाले तरी 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला आपल्याकडे कार्यक्रम होतात. हो. तर तू भाग घेतलाय का? हो. म्हणजे सतत घेत आला की एखाद 2 वेळा? म्हणजे पहिलीपासून? औषध घेता. तर आता तू 6वीला गेला तर आता सुद्धा घेतो. कशात घेतला बरं भाग, सांग ऐकणाऱ्यांना. तर डान्स, भाषण, कॉमेडी एवढंच. मागच्या वर्षी 5वीला असताना काय घेतलं होतं? भाषण आणि कारण dance. पहिले तर तू तिकडे नागोनेवाडी शाळेत होता, हो. आता मागच्या वर्षी इकडे आलता, अच्छा. तर तिकडचा अनुभव आणि इकडच्या अनुभवात काय फरक आहे? तर इकडे चांगलं शिकवतात मॅडम, ते आम्हाला डान्सचे प्रॅक्टिस देतात तिथं, कारण की नाही का असं आता इथं टेज नाही, तिथं टेज होतं मोठं कुठं? नागेशवाडीला. आता इथं स्टेज नाहीये. हो. म्हणजे बऱ्याचदा कुठेतरी कार्यक्रमामध्ये स्टेज असल्यावर एक वेगळं आपल्याला करता येतं असं वाटतं का तुला? हो. समजा लोकांसमोर परफॉर्म करता येतं. या वर्षी आता 15 ऑगस्ट आहे समजा, तर तू काय करणार आहे? काय आहे तुझ्या डोक्यात? भाषण. समजा तू आता एवढं रील वगैरे बनवतो, म्हणजे तुझ्या मनात एक आता भीती नाहीये समजा, तर आता तू भाषण वगैरे करणार किंवा आणखी बी काही ज्या काही स्पर्धा आहे त्या तू करणार समजा. तर बघा मित्रांनो, खूप छोटा आहे, याला मी पहिल्यांदा हा 3रीत असताना भेटलो होतो, आणि मला आठवतं त्यावेळेला कोरोनाचा पिरियड होता, है ना, कोरोना होता, आणि आम्ही एक याला डायलॉग दिले होते, तुम्ही कोरोना डोस घेतलाय का? तर यांनी 3रीच्या विद्यार्थी असताना अतिशय चांगलं, म्हणजे याच्यामध्ये आहे ती सगळी एक आपलं सुप्त गुण असतात किंवा कला असतात, तर तो एक वेगळ्या टाईपचा पण आहे, हिंमत पण त्याच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेला आम्ही कोरोना डोसवर आधारित एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर आणि खूप हुशार पण आहे हा, लहानपणापासून 3रीला मी याला बघितलं त्यावेळेला 3रीमध्येच इंग्रजी वगैरे चांगली वाचता येत होती. हो. आता तर तो खूप पुढे गेलेला आहे, किंवा सतत अभ्यास करून पुढं पुढे जाण्याचा याचा प्रयत्न असतो, स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस जिंकण्याचा याचा असतो. स्वप्न पण खूप मोठं आहे, इंजिनियर होणं. एक तर गाव खेड्यामध्ये मुलांना हेच माहित नाही त्यांना काय व्हायचंय, त्याला 6वी मध्ये माहिती आहे, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनाही माहित नाही. त्यांना जर विचारलं काय व्हायचं, ते म्हणजे आम्हालाच माहित नाही. म्हणजे 12वीला गेला तरी त्याला माहित नाही, पण याला 6th स्टँडर्ड मध्ये समजलेलं आहे की बाबा मला इंजिनियर व्हायचंय. म्हणजे याने एक मार्ग निवडून ठेवलेला आहे. एखादा मार्ग आपण निवडला की मग त्या मार्गावर चालणं आपल्याला सोपं जातं. तर आपण सोहमला त्याच्या भविष्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देऊ. तू या कार्यक्रमात आला आणि दिलखुलास तुझी मतं मांडली, प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल ज्ञानधन सीसी तुझा आभारी आहे. तर मित्रांनो, पुढच्या मुलाखतीत आणखी एका विद्यार्थ्यासह आपण भेटू. तोपर्यंत खूप अभ्यास करा, स्वतःची आणि आई वडिलांची काळजी घ्या.